डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात जगातील सर्वात वृद्ध महिला असलेल्या तोमिको इतुका यांचं निधन झालं। त्या 116 वर्षांच्या होत्या। जपानच्या ह्योगो प्रांतातील नर्सिंग होममध्ये त्यांनी शेवटचा श्वास घेतला। 23 मे 1908 मध्ये जन्मलेल्या इतुका यांना डिसेंबर 2023 मध्ये जपानच्या सर्वात वृद्ध महिलेचा दर्जा मिळाला होता। गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये 117 वर्षीय मारिया ब्रान्यास मोरेरा यांच्या निधनानंतर जगातील सर्वात वृद्ध महिला म्हणून इतुका यांचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदवलं गेलं होतं। खरं तर जपान हा देश दीर्घायुष्य असणाऱ्या लोकांसाठी प्रसिद्ध आहे। गेल्या वर्षी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार जपानमध्ये 100 वर्षांवरील लोकांची संख्या ही 95,000 पेक्षा जास्त विक्रमी पातळीवर पोहोचली आहे। त्यापैकी सुमारे 90% या महिला आहेत। जपानच्या आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार 1 सप्टेंबर पर्यंत जपानमध्ये 100 वर्षांपेक्षा जास्त वयाचे 95,119 लोक होते। त्यापैकी 83,958 महिला होत्या आणि 11,161 पुरुष होते। मग अशा स्थितीमध्ये प्रश्न असा पडतो की जपानमधील इतके लोक 100 वर्षांपेक्षा जास्त कसे जगतात आणि या 100 वर्षांहून अधिक जगणाऱ्या पुरुषांपेक्षा स्त्रियांचं प्रमाण जास्त काय? ते जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून या जपानी दीर्घायुष्याचं रहस्य। जपानी लोकांच्या दीर्घायुष्याचं रहस्य काय आहे हे समजून घेण्यासाठी आपण तोमिको इतुका यांच्या लाईफस्टाईलकडे एक नजर टाकूयात। गेल्या वर्षी इतुकाच्या कुटुंबाने एक मुलाखत दिली होती, ज्यात असं म्हटलं होतं की बऱ्याच वेळा इतुका पर्वतांवर सैर करायला जायच्या। त्यांना गिर्यारोहणाची आवड होती आणि वयाच्या 80व्या वर्षी देखील त्यांनी गिर्यारोहण केलं होतं। इतुका यांनी त्यांच्या आयुष्यात 2दा ओंटेक पर्वत चढलाय। या पर्वताची उंची सुमारे 10,062 फूट इतकी आहे। इतुका यांनी वयाच्या 100व्या वर्षी कोणत्याही आधाराशिवाय जपानमधील आशिया मंदिरावर देखील चढाई केली होती। त्यांना सकाळी केळी खायला आणि जपानी पेय कॅल्पिस प्यायला आवडायचं। त्यांच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार इतुका यांना शारीरिक हालचाली करत राहणं आवडायचं। त्यांच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही सकारात्मक असायचा। हेच त्यांच्या दीर्घायुषी जीवनाचं रहस्य आहे। जपानी लोकांच्या दीर्घायुष्यामागे लाल मांस कमी प्रमाणात खाणे, मासे, सोयाबीन आणि चहा यासारखे वनस्पतीजन्य पदार्थ खाणे अशी अनेक कारणे आहेत। पण स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त का जगतात? जर जागतिक स्तरावर आपण पाहिलं तर स्त्रिया या पुरुषांपेक्षा 5% जास्त जगतात। परंतु जपानमधली आकडेवारी पाहिली तर 100 वर्षांवरील महिलांची संख्या ही पुरुषांच्या संख्येपेक्षा 90% अधिक आहे। स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक दीर्घायुष्य असण्यामागे अनेक कारणे आहेत। पुरुषांचं सेक्स हार्मोन टेस्टोस्टेरॉन हे देखील यासाठी जबाबदार आहे। टेस्टोस्टेरॉन हार्मोनमुळे पुरुषांमध्ये जाड आवाज, छातीचे केस वाढणे अशी लक्षणं विकसित होतात। तर स्त्रियांचे सेक्स हार्मोन एस्ट्रोजन त्यांना जास्त काळ जगण्यासाठी मदत करत असतं। या हार्मोनमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील पेशींवर दबाव आणणारी हानिकारक रसायनं नष्ट करतात। महिला आणि पुरुषांच्या जनुकांमधील फरक हे सुद्धा यामागचं एक कारण आहे। महिलांमध्ये 2 X गुणसूत्र असतात, तर पुरुषांमध्ये एक X गुणसूत्र आणि एक Y गुणसूत्र असतं। त्यामुळे जर पुरुषांच्या कोणत्याही एका पेशीने काम करणं थांबवलं तर त्यांना आजारी पडण्याचा धोका जास्त असतो। परंतु स्त्रियांकडे दोन्ही गुणसूत्र ही सारखीच असल्यामुळे त्यांच्याकडे बॅकअप असतो। त्याचप्रमाणे काही देशांमध्ये धूम्रपान आणि मद्यपान यासारख्या सवयी पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात दिसतात, परंतु महिलांमध्ये हे प्रमाण कमी असल्या कारणाने त्यामुळे स्त्रिया जास्त काळ जगण्याचं हे देखील एक कारण असू शकतं। दीर्घायुष्यासाठी काय करावं जाणून घेऊयात। अधिक काळ जगण्यासाठी दररोज प्रशिक्षणासह नियमितपणे व्यायाम करणं गरजेचं आहे। यासाठी एरोबिक व्यायाम, आठवड्यातून किमान 2 दिवस अधूनमधून उपवास करणं, रात्रीचं जेवण आणि नाश्ता यामध्ये 16 तासांचं अंतर ठेवणं हे गरजेचं आहे। त्यामुळे शक्य तितकं चालत राहा, सक्रिय राहा, सकाळी ठराविक वेळेला उठा आणि रात्री ठराविक वेळेतच झोपा। रोज शांत ठिकाणी बसून ध्यान करा आणि नियमितपणे आरोग्य तपासणी करत राहा। या साध्या गोष्टी फॉलो करून देखील आपण दीर्घायुष्य जीवन जगू शकतो। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओनली मानिनीला सबस्क्राईब करा।